नागपुर के प्रसिद्ध गणेश टेकड़ी मंदिर के नए गर्भगृह का लोकार्पण आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत के हाथों संपन्न हुआ। दी एडवाइजर सोसाइटी ऑफ गणेश टेम्पल की ओर से आयोजित इस कार्यक्रम में मंदिर परिसर में भक्तिमय माहौल देखने को मिला। विधि विधान, गणेश अर्चना, शंखनाद के बीच बप्पा के गर्भगृह का लोकार्पण हुआ। इस दौरान सरसंघचालक बप्पा के सामने ध्यान करते भी नजर आए। गर्भगृह लोकार्पण कार्यक्रम के पश्चात आयोजन में मौजूद श्रद्धालुओं को संबोधित करते हुए संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत ने टेकड़ी गणपति से नागपुर वासियों के भावनात्मक जुड़ाव का जिक्र करते हुए बताया कि वे वर्ष 1964 से इस मंदिर में आते रहे। उन्होंने कहा कि गणेश मंदिर केवल व्यक्तिगत पूजा का स्थान न रहकर समाज को एकजुट करने का केंद्र होना चाहिए। आगे भागवत ने अपने संबोधन बयान में कहा कि श्री गणेश की उपासना से चेतना, एकता और संगठित शक्ति का बोध होता है और सगुण उपासना हमें सत्य की ओर ले जाती है। उन्होंने गणेश भक्ति के माध्यम से समाज में एकता और सकारात्मक चेतना बनाए रखने का भी संदेश दिया। इस कार्यक्रम में सरसंघचालक भागवत समेत गणेश टेकड़ी मंदिर अध्यक्ष श्री राम कुलकर्णी, सचिव दिलीप शाहकर, संपूर्ण मंदिर समिति और भारी मात्रा में गणेश भक्तों की मौजूदगी रही। असलेले सगळे भक्तजन, मान्यवर, माता भगिनी, टेकडीचा गणपती नागपूरकरांना त्याच्याविषयी काही फार सांगायची जरूरत नाही आणि मंदिराची माहिती आता आलेलीच आहे तुमच्या पुढे। 64 सालापासून या मंदिरात मीही येतो आहे, त्याच्यामुळे हळूहळू हे मंदिर कसं चांगलं होत आहे ते दृष्टीस पडतं आणि आता सांगितल्याप्रमाणे सर्व भक्तांच्या सहकार्यातून हे होत आहे आणि निदान गणेश मंदिरात ते तसंच झालं पाहिजे, कारण गणपती हा संघटनेचा देव आहे, तो गणनायक आहे आणि संघटनेची प्रचंड ताकद त्याच्या ठाई एकवटली असल्यामुळे तो सुख करता, दुःख हरता, सगळ्या विघ्नबाधांचा नाश करणारा, प्रत्येक कार्याच्या पूर्वी त्याची पूजा करून ते कार्य करावं अशा प्रकारचा एक शुभ आशीर्वाद सतत ज्याच्यामुळे मिळतो असा देव आहे। त्या मंदिराच्या गर्भगृहाचं लोकार्पण आपण आज केलेलं आहे। गर्भगृह म्हणजे मंदिरातला सगळ्यातला आतला भाग, म्हणजे आपल्या चालू भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या गोष्टीचं स्पिरिट काय आहे हे स्पिरिट गर्भगृह आहे। गणेश देवतेचं पूजन त्याचं एक सगुण रूप आहे, त्याची आपण पूजा करतो, पण त्यात भाव कोणता आहे? आता अथर्वशीर्ष सगळ्यांनी म्हटलं असेल, ऐकलं असेल, त्यात गणेश म्हणजे मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलं आहे। मूलाधारात चेतना असते जीवांची, त्याला आपण कुंडलिनी म्हणतो आणि ते बोधस्वरूप आहे, म्हणजे ती एक जाणीव आहे। ती जाणीव प्रकर्षाने असेल माणसाच्या ठिकाणी तर त्याच्या व्यक्तिगत आयुष्याची उन्नती होतेच होते, पण सगळ्या जगाला त्याचा फायदा होतो, कारण ती जाणीव जड चेतन चराचर सृष्टीमध्ये एकच असलेली जाणीव आहे। त्या जाणीवेतच सृष्टीची उत्पत्ती आहे, त्या जाणीवेतच सृष्टी विलीन होते।